वेलकम स्टुडंट्स. आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह एक्सरसाइज 2.1 पाहतोय. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आपला पाहून झाला आहे. नाउ लेट स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 2. आता यामध्ये साधारण क्वेश्चन नंबर 6 पर्यंतचा जो पार्ट आहे हा सगळा टँजंट नॉर्मल याच्याशी रिलेटेड आहे. आणि मग 6 पासून पुढे पुन्हा टाईप चेंज होतो. 6 तिथून पुढे टाईप चेंज होतो. डेरिव्हेटिव्ह ॲज रेट मेजरर अशा अर्थानं, म्हणजे चेंज इन समथिंग ड्यू टू समथिंग. हे जर तुम्हाला त्या प्रॉब्लेम मधनं समजलं, टाईप फक्त चेंज झाला आहे, बाकी डिफरन्सिएशन वगैरे कन्सेप्ट सगळे आहेत तसे असतात. म्हणजे आता उदाहरणार्थ समजा की एखादा आपण बलून मध्ये जर आपण एअर ब्लो करत असो, तो बलून समजा स्पेरिकल शेपमध्ये असेल, स्पेरिकल शेपमध्ये बलून असेल आणि आपण त्याच्यामध्ये हवा भरत असो, तर रेडियस त्याची पूर्वी किती होती आणि आता कोणत्या रेटनं ती इन्क्रीज होत चालली आहे, किंवा त्याचा व्हॉल्यूम कोणत्या रेटनं चेंज होत चाललाय, किंवा त्याची सरफेस एरिया कोणत्या रेटनं चेंज होत चालली आहे. हे असं चेंज इन समथिंग, चेंज इन व्हॉल्यूम, चेंज इन रेडियस, चेंज इन सरफेस एरिया ड्यू टू चेंज इन डॅश जे काय असेल ते. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला ते पुढे बघायला मिळतील. पण क्वेश्चन नंबर 6 पर्यंत आपण केले टँजंट नॉर्मल हाच टाईप आहे. क्वेश्चन नंबर 2. Find the point on the curve y equals root of x minus 3, where the tangent is perpendicular to the line 6x plus 3y minus 5 is equal to 0. त्या कर्ववरचा असा पॉइंट पाहिजे की ज्या पॉइंट पाशी असणारी टँजंट 6x plus 3y minus 5 equals 0 या लाईनला परपेंडिक्युलर असेल. म्हणजे आतापर्यंतचे क्वेश्चन आपले कसे होते? सिंपल, एखाद्या कर्वचं इक्वेशन देत होते, त्याच्यावर एक पॉइंट असेल तो देत होते, आणि या कर्वला या पॉइंट पाशी असणाऱ्या टँजंटचं ऍज वेल एज नॉर्मलचं इक्वेशन तयार करा. आता थोडेसे फक्त प्रॉब्लेमची व्हरायटी वेगळी इथे. फाइंड द पॉइंट ऑन द कर्व. त्या कर्ववरचा असा पॉइंट शोधा किंवा असे पॉइंट शोधा, दोन पण असू शकतात, की ज्या पॉइंट पाशी असणारी टँजंट या 6x plus 3y minus 5 equals 0 या लाईनला काय आहे? परपेंडिक्युलर आहे. असा तो प्रश्न आहे. लक्षात आलं? चला सोल्युशन बघूया आपण आता. गिवन द इक्वेशन ऑफ कर्व, y equals square root of x minus 3. त्याने असं विचारलं की या कर्व वरती असा कोणता पॉइंट आहे की ज्या पॉइंट पाशी काढलेली टँजंट त्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. मग तो पॉइंट आपण x1 y1 अज्युम करूया. बघा, लेट px1 y1 be the point on the curve. Let px1 y1 be the point on the curve where, म्हणजे ज्या पॉइंट पाशी, where the tangent is perpendicular to the line, where tangent is perpendicular to the line 6x plus 3y minus 5 equals 0. 6x plus 3y minus 5 equals 0. परत बघा, let px1 y1 be the point of the curve where the tangent is perpendicular to the line 6x plus 3y minus 5 equals 0 या लाईनला. आता मला सांगा, हा पॉइंट तुमच्या कर्व वर आहे की नाही, म्हणून त्या कर्वचं इक्वेशन काय व्हायला पाहिजे? सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. therefore y1 equals root of x1 plus 3. हा पॉइंट त्या कर्व वरती आहे, त्यामुळे त्याचं इक्वेशन काय व्हायला पाहिजे? सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. गरज वाटली तर मला मी y1 चा स्क्वेअर म्हणजे x1 plus 3 असं पण मी वापरेन नंतर. ठीक आहे, हे झालं आपलं इक्वेशन 1. आता टँजंट जी आहे, टँजंट ती या लाईनला परपेंडिक्युलर असं त्यांनी सांगितलंय. आपण याच्यावरून त्या टँजंटचा स्लोप आधीच काढून ठेवूया आपण. ठीक आहे, बघा
सुरुवात अशी करा, या लाईनचा आधी पहिले स्लोप काढून घेऊया. द स्लोप ऑफ द लाईन 6x plus 3y minus 5 equals 0 is the slope of the line 6x plus 3y minus 5 equals 0 is minus coefficient of x upon coefficient of y minus 6 upon 3 म्हणजे minus 2. कोणाचा स्लोप आहे सांगा? या लाईनचा स्लोप आहे. या लाईनला तुमची टँजंट कशी आहे सांगा? परपेंडिक्युलर आहे. मग टँजंटचा स्लोप काय असला पाहिजे? therefore the slope of tangent इक्वल्स याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे 1/2. हा स्लोप कोणाचा झाला सांगा? तर तो टँजंटचा स्लोप. आता टँजंटचा स्लोप तुम्हाला मिळाला, पण आपण आपल्या प्रोसिजर प्रमाणे आपण टँजंटचा स्लोप काढूया लागले आपल्या प्रोसेस प्रमाणे. मग त्यासाठी कन्सिडर y इक्वल्स रूट ऑफ x minus 3 differentiating with respect to x dy by dx equals d by dx of root of x minus 3. Derivative of root something 1 upon 2 root something into something चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1. हे जर फक्त dy by dx, पण तुम्हाला dy by dx ऍट पर्टिक्युलर पॉइंट पाहिजे आणि तो पॉइंट कुठला आहे सांगा? x1 y1. मग खाली therefore slope of tangent at point P x1 y1 is m equals dy by dx at x1 y1. आता m म्हणजे टँजंटचा स्लोप, तो तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी. बघा बरं, स्लोप ऑफ टँजंट इथे आहे बघा. स्लोप ऑफ टँजंट किती आहे? हाफ इक्वल्स dy by dx मध्ये इथे काय करायचं आपल्याला? x च्या जागी x1 आणि y च्या जागी y1 1 upon 2 into bracket 2 into root पाहिजे तो, सॉरी, x1 minus 3 ओके. त्यातले 2 कॅन्सल होतील. परत बघा, हा m म्हणजे स्लोप कुठला घेतला आपण? टँजंटचा. आणि हा आपण dy by dx ने नेहमी म्हणतो. टर्म्स ट्रान्सफर केले की तुम्हाला मिळेल रूट ऑफ x1 minus 3 is equal to 1. रूट ऑफ x1 minus 3 is equal to 1. फक्त आता हे इक्वेशन एक लक्षात ठेवा आणि हे आता मिळालेले इक्वेशन एक लक्षात ठेवा. ठीक आहे? रूट ऑफ x1 minus 3 is equal to 1. ओके. आता हाच पार्ट थोडासा मी आता पुढे सिम्प्लिफाय करून घेतो. रूट जाण्यासाठी पहिल्यांदा स्क्वेअरिंग बोथ साइड्स करूया आपण. तिथं मेन्शन करा तुम्ही स्क्वेअरिंग बोथ साइड्स. देयरफॉर x1 minus 3 is equal to 1. देयरफॉर x1 is equal to 4 minus 3 ट्रान्सफर केले. ठीक आहे? x1 4 मिळाले. आता खाली लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1. हां सांगा. y1 इक्वल्स काय आहे सांगा? रूट ऑफ x1 plus 3. देयरफॉर y1 इक्वल्स रूट ऑफ x1 ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला? 4 आणि हे प्लस 3 म्हणजे y1 इक्वल्स प्लस और मायनस रूट 7. 4 plus 3 7. 7 चं रूट किती घेतलं आपण? प्लस और मायनस. दोन पॉसिबिलिटी असू शकतात ना, दोन पॉसिबिलिटी असू शकतात. x1 प्लस 3 आहे का मायनस 3 इथे? हां सॉरी, मी साइन चुकलं बरं का इथे. हे प्लस 3 नाही, मायनस 3 मायनस. ठीक. मग आता दोघांचा डिफरन्स किती बघा? 4 minus 3 1. त्याचं स्क्वेअर रूट प्लस और मायनस 1. म्हणजे y1 चे तुम्हाला दोन आन्सर्स मिळाले, प्लस 1 आणि मायनस 1. आता हा x1 y1 काय होतं सांगा? त्या कर्व वरचे पॉइंट होते जे तुम्हाला विचारले होते. देयरफॉर रिक्वायर्ड पॉइंट्स ऑन द कर्व आर हे बघा x1 4 तर y1 1 होतं, 1 प्लस 1.
अँड 4 मायनस 1 हे तुमचं फायनल आन्सर. आणि टेक्स्टबुक मध्ये हे आन्सर दिलेलं नाहीये. या प्रॉब्लेमचं टेक्स्टबुकचं आन्सर चुकीचं आहे. मग तुम्ही कसं कन्फर्म करायचं? मी इतर फक्त सांगतो तसं करा. कर्वचं इक्वेशन दिले तुम्हाला. सगळ्यात पहिली गोष्ट आपले हे जे 2 पॉइंट आहेत की नाही हे कर्व आहेत की चेक करून घ्यायचे. म्हणजे याने सॅटिस्फाय होतं की नाही बघायचं. हा पहिली गोष्ट. दुसरं, तुम्ही मागं टँजंटचं इक्वेशन तयार करायला शिकलाय की नाही स्लोप पॉइंट फॉर्म वापरून. तसं कर्वचं इक्वेशन दिले. ऍट पॉइंट 4 1 टँजंटचं इक्वेशन तयार करा. तसंच कर्वचं इक्वेशन दिले. ऍट पॉइंट 4 मायनस 1 टँजंटचं इक्वेशन तयार करा. आणि ती टँजंट या लाईनला या लाईनला परपेंडिक्युलर आहे की चेक करा. म्हणजे तुमच्या टँजंटचा स्लोप याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल येतो की नाही बघून घ्यायचं. हे असं तुम्हाला स्वतःला व्हेरीफाय करता येतं. टँजंटचं इक्वेशन तयार करा या दोन्ही पॉइंट पाशी आणि दोन्हीच्या दोन्ही टँजंट्स त्या लाईनला परपेंडिक्युलर की नाही हे आपलं आपण चेक करा. ओके. ओके, नाउ थर्ड क्वेश्चन. थोडंफार आता या क्वेश्चनला सिमिलर आहे. बघा, फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व y equals x cube minus 2x square minus x where the tangent is parallel to the line 3x minus y plus 1 equals 0. प्रश्नाचा आधी अर्थ समजून घ्या. त्या कर्ववरचे असे पॉइंट शोधा की ज्या पॉइंट पाशी काढलेली टँजंट त्या 3x minus y plus 1 equals 0 ला काय आहे? पॅरलल आहे. ठीक आहे. बघा आन्सर. थर्ड क्वेश्चन. लेट p ब्रॅकेट मध्ये x1 y1 be the point on the curve let p x1 y1 be the point on the curve. The curve's equation है y equals x cube minus 2x square x cube minus 2x square minus x where the tangent is parallel to कोणाला पॅरलल आहे बघा ती टँजंट 3x minus y plus 1 equals 0. 3x minus y plus 1 equals 0 या लाईनला तुमची टँजंट पॅरलल आहे. पॅरलल. ठीक. आता हा जर पॉइंट या कर्व वरती असेल तर त्याला कर्वचं इक्वेशन काय व्हायला पाहिजे? सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. म्हणजे y ची जागी y1 x ची जागी x1 x1 चा क्यूब minus 2x1 square minus x1 हे झालं आपलं इक्वेशन 1. आता आपण ह्या लाईनचा स्लोप पहिल्यांदा लिहूया, मग त्याच्यावरून टँजंटचा स्लोप लिहूया. द स्लोप ऑफ द लाईन px minus y plus 1 equals 0 is minus coefficient of x upon coefficient of y. म्हणजे हा स्लोप 3 आहे. या लाईनचा स्लोप 3 आहे. मग टँजंट या लाईनला पॅरलल आहे ना, पॅरलल, परपेंडिक्युलर नाही, पॅरलल. पण टँजंटचा स्लोप देखील काय असला पाहिजे? 3 असला पाहिजे. therefore the slope of tangent equals m equals 3. टँजंटचा देखील स्लोप तोच असला पाहिजे. आता आपण आपल्या नेहमीच्या प्रोसेसने टँजंटचा स्लोप काढतो. कन्सिडर y equals x cube minus 2x square minus x. Differentiating with respect to x, dy by dx equals d by dx of x cube minus 2x square minus x. समजा x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x square minus 2 कोएफिशिएंट x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x म्हणजे 4x झाले ते आणि -1 हे झालं dy by dx
equals 3x square minus 4x minus 1. Therefore, slope of tangent at point x1 y1 is n equals dy by dx at x1 y1. n म्हणजे टँजेंटचा स्लोप जो तुम्हाला माहिती आहे 3 आहे. therefore 3 equals हा टँजेंटचा स्लोप dy by dx मध्ये x च्या जागी x1 y च्या जागी y1 रिप्लेस करा. 3x1 स्क्वेअर इथं बघा 3x1 स्क्वेअर minus 4x1 minus 1. आता आपण 3 ला RHS मध्ये घेऊया. सो 0 equals 3x1 square minus 4x1 minus 4. क्वाड्रॅटिक सॉल्व करा. minus 4 3 ला minus 12 ला स्प्लिट करा आणि डिफरन्स 4 यायला पाहिजे. 6 2 ला minus 6 आणि plus 2. साइड चेंज करून घेतो मी. therefore 3x1 square minus 6x1 plus 2x1 minus 4 इथले is equal to 0 त्या साइडला गेले. पहिल्या दोघांमध्ये 3x1 कॉमन ब्रॅकेट मध्ये x1 minus 2 3 2 = 6 plus 2 कॉमन ब्रॅकेट मध्ये x1 minus 2 is equal to 0. so x1 minus 2 next bracket 3x1 plus 2 is equal to 0. therefore x1 equals to or हे x1 equals minus 2 by 3. म्हणजे तुम्हाला x1 च्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. मग त्याच्यावर आपण y1 मिळवायचं आपल्याला. ठीक आहे बघ इथं कंटिन्यू करतो मी आता. हां when x1 equals to y1 equals when x1 equals to y1 equation 1 हे बघा y1 equals 2 cube minus 2 into bracket 2 square minus 2 आणि रिझन द्यायचं फ्रॉम इक्वेशन 1. आता बघा 2 चा क्यूब 8 हे पण -8 त्याच मल्टिप्लाय करून बघा. 8 - 8 कॅन्सल झाले -2. y1 equals -2. हे कधी मिळालं सांगा. x1 2 असताना मिळाले तुम्हाला y1. असंच लिहायचं. when x1 equals -2 by 3 त्यावेळेस y1 ची व्हॅल्यू काय असेल बघा. इथं बघा -2 by 3 चा ब्रॅकेट क्यूब -2 into bracket -2 by 3 चा स्क्वेअर मायनस ब्रॅकेट मध्ये -2 by 3. निगेटिव्ह चा क्यूब निगेटिव्ह 8 by 27. हे साइन मायनस आहे तसं राहील. हे हा आपली टर्म पॉझिटिव्ह आहे. 4 by 9 4 by 9 into 2 4 ला मल्टिप्लाय 8 by 9. आतमध्ये 4 by 9 आहे पण इंटू 2 आहे 8 by 9. मायनस मायनस प्लस 2 by 3. आता सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर जर आपण 27 केला तर हे -8 आहे तसे राहतील. मायनस ह्याला 3 लागतील 24. ह्याला 9 पाहिजे म्हणजे 18. ओके बघा 18 मधून 8 गेले म्हणजे पॉझिटिव्ह 10 राहिले. पॉझिटिव्ह 10 आणि 24 म्हणजे फायनल आन्सर y1 equals -14 by 27. हे प्लस 10 आहे आणि परत -24 आहे म्हणजे -14 by 27. मग लास्ट लाइन रिक्वायर्ड पॉइंट्स ऑन द कर्व आर. त्याच्या खाली लिहायचं रिक्वायर्ड पॉइंट्स ऑन द कर्व आर. बघा x1 2 असताना y1 किती होता -2 आणि x1 ज्यावेळी -2 by 3 होता -2 by 3 तेव्हा y1 किती होते -14 by 27. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. 2 - 2 आणि -2 by 3 -14 by 27. ओके
Now question number 4. Find the equations of tangents to the curve x square plus y square minus 2x minus 4y plus 1 equals 0 which are parallel to x axis. तुम्हाला एका कर्वचं इक्वेशन दिले, ऍक्च्युअली सर्कलचं इक्वेशन आहे, इट्स जनरल सर्कल 8वा 11वीचा पार्ट. हे जनरल सर्कलचं इक्वेशन दिले आणि ह्या सर्कलला अशा टँजंटचं इक्वेशन विचारले की ज्या टँजंट्स एक्स ऍक्सिसला पॅरलल असतील. एक्स ऍक्सिसला तुमच्या टँजंट काय असतील, पॅरलल, अशा टँजंटचं इक्वेशन विचारले. मग आपल्याला तो पॉइंट पुन्हा शोधणं आवश्यक आहे. मग सारखं सगळे सेम प्रोसिजर आहे बघा. लेट पी ब्रॅकेट मध्ये x1 y1 be the point on the curve, VE पाहिजे. Let P x1 y1 be the point on the curve where the tangent is parallel to x axis. Tangent is parallel to x axis. मग हा पॉइंट या कर्व वरती आहे म्हणजे त्याला इक्वेशन काय व्हायला पाहिजे, सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर मायनस ट्वाइस x1 मायनस 4y1 प्लस 1 इज इक्वल टू 0. मी एकदा फक्त साइन चेक करतो, प्लस मायनस. ओके, हे झालं आपलं इक्वेशन 1. आता नेहमीप्रमाणे आपण टँजंटचा स्लोप काढूया. नेहमीप्रमाणे आपण टँजंटचा, आतापर्यंत कसे होते दोन प्रॉब्लेम, टँजंट एखाद्या लाईनला पॅरलल आहे, एखाद्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. इथेही तसंच आहे, टँजंट एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. एक्स ऍक्सिस देखील लाईनच असते, लक्षात ठेवा. एक्स ऍक्सिस तुम्हाला मी हे साधारण 11वीच्या आपल्या चॅप्टर मध्ये बऱ्याचदा सांगितलं, आठवतंय का बघा. एक्स ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या सगळ्या लाईन्स यांचा स्लोप नेहमी 0 असतो. एक्स ऍक्सिसची लाईन फ्लॅट आहे, त्याला स्लोपच नाहीये. स्लोप कुणाला असतो, ज्या लाईन थोड्या तिरक्या आहेत, स्लॅन्ट आहेत, त्यांना स्लोप असतो. ही फ्लॅट लाईन आहे आणि अशा लाईनला एक स्लोप नसतो. वाय ऍक्सिसला ज्या लाईन्स पॅरलल असतात ना, त्याला एक स्लोप त्याचा डिफाईन होत नाही कधी. आता बघा, सिन्स द टँजंट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस, slope of tangent is equal to 0. टँजंटचा स्लोप काय असला पाहिजे, 0. मग आता तुम्ही तुमच्या टँजंटचा स्लोप काय, ठीक आहे. मग त्यासाठी कन्सिडर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x मायनस 4y कर्वचं इक्वेशन लिहायचं, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता मी फार डिटेल dy dx काही लिहित नाही, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह चालू करतो. परीक्षेत व्यवस्थित लिहा. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स, वाय स्क्वेअरचा ट्वाइस वाय dy बाय dx मायनस 2 इंटू ब्रॅकेट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 4y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx कॉन्स्टंटचा 0. हे दोघं विथ dy बाय dx आहेत. बघा ब्रॅकेट मध्ये 2y मायनस 4 आणि कॉमन कोण सांगा, dy बाय dx. आणि RHS मध्ये मायनस से प्लस 2 झाले आणि हे झाले मायनस 2x. यांना डिवाइड करायचं. सो dy बाय dx इक्वल्स 2 मायनस 5x अपॉन ट्वाइस y मायनस 4. वरनं खालनं दोन्हीकडे 2 कॉमन आणि कॅन्सल. सो dy बाय dx इक्वल्स 2 कॉमन and cancel 1 minus x upon y minus 2 is dy by dx. Therefore slope of tangent at point x1 y1 is काय असतो रे, m equals dy by dx at x1 y1. आता टँजंटचा स्लोप तर 0 आहे, तुम्हाला माहिती आहे. टँजंटचा स्लोप 0 आहे हे तुम्हाला माहिती आहे. सांगा 0 इक्वल्स dy बाय dx इथे आहे. तिथे x1 y1 रिप्लेस करायचे म्हणजे 1 मायनस x1 अपॉन y1 मायनस 2 अपॉन y1 मायनस 2 आणि टँजंटचा स्लोप तर 0 आहे.
हे सगळं ट्रान्सफर करा या साईडला. सो 0 इक्वल्स 1 मायनस x1. x1 LHS मध्ये आणा म्हणजे x1 इक्वल्स 1 तुम्हाला मिळाला. x1 किती मिळाला आपल्याला 1. याच्यावरून आपण आता y1 मिळवणार आहोत. x1 1 मिळाला त्याच्यावरून y1 मिळणार. ओके, आता x1 ज्यावेळी 1 असेल तेव्हा y1 किती आपण शोधूया. ठीक आहे. when x1 equals 1 तर इक्वेशन कडे बघायचं. 1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर मायनस 2 into bracket 1 minus 4y1 plus 1 is equal to 0. 1 चा स्क्वेअर 1, y1 स्क्वेअर as it is, minus 2 minus 4y1 plus 1 is equal to 0. आता सगळ्यात पहिल्यांदा मी y1 स्क्वेअर घेणार आहे. मग मायनस 4y1 घेतोय. आता बघा 1 plus 1 2, 2 minus 2 0, कॅन्सल झाले. therefore y1 into bracket y1 minus 4 is equal to 0. therefore either y1 equals 0 or y1 minus 4 equals 0. therefore y1 equals 0 or y1 equals 4. तर तुम्हाला y च्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. मग रिक्वायर्ड पॉइंट्स ऑन द कर्व काय झाले सांगा. x1 1 असताना y1 च्या तुम्हाला दोन व्हॅल्यूज मिळाल्या. बरोबर. therefore required points on the curve are, therefore required points on the curve are, हा सांगा काय काय पॉइंट्स आहेत सांगा ते. x1 1 असताना y1 0 म्हणजे 1 0 and x1 1 असताना y1 4 म्हणजे 1 4 असे तुम्हाला दोन पॉइंट्स मिळाले. आता या प्रॉब्लेम मध्ये नुसते पॉइंट्स नाही, टँजंटचे इक्वेशन विचारते. ठीक आहे. therefore जरा लक्ष द्या नीट. आता द इक्वेशन ऑफ टँजंट ॲट 1 0 इज, मला सांगा टँजंट कुणाला पॅरलल आहे सांगा. एक्स ऍक्सिसला. मग ज्या ज्या लाईन्स एक्स ऍक्सिसला पॅरलल असतात त्यांचं इक्वेशन कसं असतं. y इक्वल्स कॉन्स्टंट म्हणजे y कोऑर्डिनेट. y इक्वल्स कॉन्स्टंट म्हणजे कुठला तर y कोऑर्डिनेट. therefore the equation of tangent is y equals 0, y equals constant. म्हणून ग्राफ से बेसिक क्लियर पाहिजे. आणि मग तसंच द इक्वेशन ऑफ टँजंट ऍट कोण सांगा 1 4 इज y इक्वल्स कॉन्स्टंट. कुठला कॉन्स्टंट तर y कोऑर्डिनेट. हे ते दोन इक्वेशन आहेत. एक y इक्वल्स 0 आणि दुसरं y इक्वल्स 4. ओके. नाउ फिफ्थ क्वेश्चन बघा. पाचवा. Find the equations of normal to the curve. Find the equations of normal to the curve 3x square minus y square equals 8 which are parallel to the line. Which are म्हणजे कोण. Normals are parallel to the line. Normals are parallel to the line x plus 3y is equal to 4. यात फक्त टँजंटच्या ऐवजी नॉर्मल दिलंय, बाकीचा टाइप सगळा आहेच आहे. ठीक आहे. पहिल्यांदा आपण त्या कर्व वरचा पॉइंट नेहमीप्रमाणे मेन्शन करूया. पाचवा क्वेश्चन आहे आपला. हा let p bracket मध्ये x1 y1 be the point on the curve. Let p x1 y1 be the point on the curve 3x square minus y square equals 8 where the normal is parallel to the line. Where the normal is parallel to the line. कोणती लाईन सांगा ती. x plus 3y is equal to 4. x plus 3y is equal to 4. ठीक आहे. बघा आता हा पॉइंट त्या कर्व वरती आहे त्यामुळे त्याला अर्थात इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. सो 3x1 स्क्वेअर मायनस y1 स्क्वेअर इज इक्वल टू 8. इक्वेशन 1. आता पहिल्यांदा आपण ह्या लाईनचा स्लोप किती आहे काढूया. या लाईनचा स्लोप बघा. स्लोप ऑफ द लाईन x plus 3y is equal to 4 is ह्याचा
मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय हा या लाईनचा स्लोप आहे. आता तुमची जी नॉर्मल आहे नॉर्मल ती या लाईनला पॅरलल आहे पॅरलल. मग मला सांगा याचा स्लोप आणि नॉर्मलचा स्लोप सेम असला पाहिजे. देयरफॉर स्लोप ऑफ नॉर्मल इज -1/3. नॉर्मल आणि टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. देयरफॉर स्लोप ऑफ टँजंट इक्वल्स याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल. म्हणजे टँजंटचा स्लोप तुम्हाला 3 कळाला. आता नेहमीच्या प्रोसेसने तुम्ही टँजंटचा स्लोप काढा. कन्सिडर 3x² - y² = 8 डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. तुम्ही स्टेप्स डिटेल करत चला. 3x² चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x म्हणजे 6x. मी जे डायरेक्ट असं लिहितो ना तसं लिहायचं नाही. d/dx वगैरे नीट लिहायचं. हे झालं 6x - 2y dy/dx इक्वल्स कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. हे ट्रान्सफर केले 6x = ट्वाइस y dy/dx. 2y ने डिवाइड केलं म्हणजे 6x upon 2y इक्वल्स dy/dx. थोडंफार कॅन्सलेशन केल्यानंतर तुम्हाला मिळेल dy/dx चा आन्सर 3x/y. 2 ने कॅन्सल केले हे झालं dy/dx. मग आता ह्याच्यावरून आपण टँजंटचा स्लोप काढूया. देयरफॉर स्लोप ऑफ टँजंट at x1 y1 is m equals dy/dx at x1 y1. m म्हणजे टँजंटचा स्लोप जो तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे बघा 3 आहे. टँजंटचा स्लोप 3 आहे. आता dy/dx मध्ये x च्या जागी x1 y च्या जागी y1 म्हणजे 3x1 upon y1. ठीक आहे. 3 कॅन्सल झाले. ट्रान्सफर केले इकडे y1 तर x1 इक्वल्स y1 तुम्हाला असं रिलेशन मिळालं. काय मिळालं सांगा. x1 इक्वल्स y1. त्याचा वापर करून आपण एखादी टर्म मिळवूया आपण. ठीक आहे. फ्रॉम वन हा सांगा y1 च्या जागी सरळ x1 घाला किंवा x1 च्या जागी तुम्हाला जे पाहिजे ते करा. फ्रॉम 1 and 2 म्हणा वाटलं. चला फ्रॉम 1 and 2 3x1² माइनस पुन्हा x1² x1 y1 इक्वल आहे इज इक्वल टू 8. देयरफॉर ट्वाइस x1² डिफरन्स इज इक्वल टू 8. 2 ने डिवाइड केल्यानंतर x1² इज इक्वल टू 4. देयरफॉर x1 इक्वल्स प्लस और माइनस 2. x1 इज इक्वल टू प्लस और माइनस 2. आणि मग आता x1 y1 तर इक्वलच आहेत ना. देयरफॉर y1 इक्वल्स प्लस और माइनस 2. y1 इक्वल्स प्लस और माइनस 2 कुठून आणलं आपण. फ्रॉम इक्वेशन 2 आणलं. म्हणजे x1 आणि y1 च्या व्हॅल्यूज तुम्हाला काय मिळाल्या सांगा. प्लस और माइनस 2 व्हॅल्यूज मिळाल्या. प्लस और माइनस 2. ओके लेट्स कंटिन्यू. आता आपल्याला x1 y1 च्या व्हॅल्यूज मिळाल्या म्हणजे त्या कर्व वरचे पॉइंट्स मिळाले. देयरफॉर द पॉइंट्स ऑन द कर्व आर टू म्हणजे x1 y1 दोघेही पॉझिटिव्ह आणि -2 हे ते दोन्ही पॉइंट्स आहेत. आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला नॉर्मलचं इक्वेशन विचारले. नॉर्मलचं इक्वेशन ठीक आहे. मग मगाशी आपण कुठेतरी वरती स्लोप ऑफ नॉर्मल लिहिला होता बघा. माझ्यामध्ये नॉर्मलचा स्लोप -1/3 होता माझ्यामध्ये. तुम्ही एकदा पुन्हा मागे जाऊन बघा कारण ते मी पुसले. इथं कळतं की रे ह्याचा स्लोप किती आहे सांगा. -1/3. नॉर्मल त्याला पॅरलल आहे म्हणजे -1/3 आहे स्लोप ऑफ नॉर्मल. बघा स्लोप ऑफ नॉर्मल मी पुन्हा ती लाईन लिहून घेते. स्लोप ऑफ नॉर्मल -1/3. यात तुम्हाला नॉर्मलचं इक्वेशन विचारले. देयरफॉर द इक्वेशन ऑफ नॉर्मल at point 2 at point 2 is या पॉइंट पाशी नॉर्मल y minus y1 equals m into bracket x minus x1. y minus 2 बघा x1 y1 2 equals slope -1/3
into bracket x minus x1. Transfer 3y minus 6 is equal to minus x plus 2. आता सगळे LHS मध्ये आहे x पॉझिटिव्ह झाले प्लस 3y याला इथे आणले मायनस 8 इज इक्वल टू 0. हे एका नॉर्मलचं इक्वेशन तयार झालं. आता या दुसऱ्या पॉइंट पाशी बघा, या पॉइंट पाशी नॉर्मलचं इक्वेशन तुमचं तुम्ही तयार करायचं. फक्त चेंज काय होणार आहे सांगा, इथं पॉइंट फक्त इथं -2 होणार आणि इथलं बदलणार +2 होणार. कारण y मायनस y1 असतं ना ते, त्यानुसार चेंजेस करत सेकंड नॉर्मलचं इक्वेशन मात्र आपलं आपण तयार करायचं. ओके. Okay, now sixth question बघा त्यातला. If the line y equals 4x minus 5 touches the curve y square equals ax cube plus b at point 2, 3, find a and b. ठीक आहे, बघा. कर्वचं इक्वेशन दिलंय, त्याच्यावरचा पॉइंट पण दिलाय 2, 3 आणि या पॉइंट पाशी एक लाईन y equals 4x minus 5 टच करते असं म्हणलंय. म्हणजे थोडक्यात या पॉइंट पाशी ती टँजंटच आहे. तर a आणि b च्या व्हॅल्यूज काय असल्या पाहिजेत असं तुम्हाला त्यांनी विचारलं. ठीक आहे, बघा. गिवन द इक्वेशन ऑफ कर्व, गिवन सहावा प्रश्न आहे. गिवन द इक्वेशन ऑफ कर्व, काय दिलं बघा कर्वचं इक्वेशन, y स्क्वेअर इक्वल्स ax क्यूब प्लस b, y स्क्वेअर इक्वल्स ax क्यूब प्लस b हे कर्वचं इक्वेशन आहे. ठीक आहे. आता त्या कर्व वरती जो पॉइंट आहे तो 2, 3 आहे, बरोबर आहे. मग पॉइंट ब्रॅकेट मध्ये 2, 3 लाईज ऑन द कर्व. हा जर कर्व त्या पॉइंट हा जर पॉइंट त्या कर्व वरती असेल तर त्या पॉइंटला कर्वचं इक्वेशन काय व्हायला पाहिजे, सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. देयरफॉर y साठी 3 स्क्वेअर इज इक्वल टू a into bracket 2 cube plus b. 3 square 9, 2 चा क्यूब 8, a plus b असे एक तुम्हाला रिलेशन मिळालं. इक्वेशन 1 घेऊया त्याला. ठीक आहे, इक्वेशन 1 हा पॉइंट त्या कर्व वरती आहे. आता टँजंटचं तुम्हाला त्याने इक्वेशन दिलेलं आहे. बघा, द इक्वेशन ऑफ टँजंट at point 2, 3 is, सांगा वाचा बरं तिथलं टँजंटचं. y equals 4x minus 5, y equals 4x minus 5 हे टँजंटचं तुम्हाला इक्वेशन दिले. मग यावरून टँजंटचा स्लोप काढा. देयरफॉर स्लोप ऑफ टँजंट इज, हे इक्वेशन तुम्हाला y equals mx plus c च्या फॉर्म मध्ये दिसतं का बघा. y equals mx plus c आणि मग y equals mx plus c मध्ये m काय असतो, स्लोप असतो ना. म्हणजे टँजंटचा स्लोप तुम्हाला काय मिळाला, 4 मिळाला. आता आपल्या नेहमीच्या प्रोसेसने तुम्ही आपला टँजंटचा स्लोप काढा. कन्सिडर y स्क्वेअर इक्वल्स ax क्यूब, कन्सिडर y स्क्वेअर इक्वल्स ax क्यूब plus b, differentiating with respect to x, y square चा डेरिवेटिव twice y dy by dx equals a कोएफिशिएंट x cube चा डेरिवेटिव 3x square. Therefore dy by dx equals thrice a x square upon 2y. हे झालं dy by dx. आपण टँजंटचा स्लोप काढायचा आहे ऍट पॉइंट कोण सांगा, 2, 3. Therefore slope of tangent at 2, 3 is m equals dy by dx at point 2, 3. m equals dy by dx at point 2, 3. ठीक आहे. मग आता मला सांगा m म्हणजे टँजंटचा स्लोप तो तुम्हाला माहिती आहे 4 इक्वल्स, आता dy by dx मध्ये x च्या जागी 2 y च्या जागी 3, x जागी 2 y जागी 3, मग 3a इनटू ब्रॅकेट x जागी 2 म्हणजे 2 चा स्क्वेअर, इथे बघा 2 चा स्क्वेअर अपॉन
2y, y म्हणजे y कोऑर्डिनेट 3. बस काय काय कॅन्सलेशन होते बघा आता. 4 इज इक्वल टू हे बघा यातला 3 यातला 3 कॅन्सल, यातला 1 2 आणि यातला 1 2 कॅन्सल, म्हणजे ट्वाइस a शिल्लक राहिले. 2 ने डिवाइड केल्यानंतर तुम्हाला a इक्वल्स काय मिळालं 2 मिळालं. आता a 2 असताना b किती आपल्याला शोधायचं आहे. हे बघा इथे इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 1 9 इज इक्वल टू 8a प्लस b असं आहे. म्हणजे 9 इज इक्वल टू 8 इंटू ब्रॅकेट 2 प्लस b. 8 2 ज 16, 9 इक्वल्स 16 प्लस b. 16 ट्रान्सफर केले इकडे, म्हणजे 16 मायनस 9 करायचं ऍक्च्युअली, आणि साइन मोठं करायचं. म्हणजे फायनल आन्सर b इक्वल्स -7. b इक्वल्स -7. फायनल a इक्वल्स 2 अँड b इक्वल्स -7. काय विचारलं होतं बघा तुम्हाला क्वेश्चन मध्ये, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ काय म्हणलं होतं मी, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a अँड b असं विचारलं होतं. बरोबर आहे बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a अँड b. सो a इक्वल्स 2 आणि b इक्वल्स किती आले -7. आता इथं तुमचा हा टँजंट नॉर्मलचा टाइप इथं संपला, म्हणजे या पार्ट मध्ये. आता बाकीचा जो टाइप आहे तो आपण नेक्स्ट पिरियड मध्ये बघूया. टिल देन गुड बाय.